काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्यावर पोलिसांची पाळत आहे असा मोठा आरोप काँग्रेसचे प्रवक्ते अतुल लोंढे यांनी केलेला आहे। पोलीस बेडरूम पर्यंत गेले, पोलिसांनी सपकाळांना दरडावल्याचाही आरोप लोंढेंनी केलेला आहे। सर्वोदय आश्रमातील सपकाळांच्या वास्तव्यावेळी त्यांच्यावर पाळत ठेवण्यात आली असाही त्यांचा आरोप आहे। फडणवीसांच्या सांगण्यावरूनच ही पाळत ठेवली जाते का असा सवालही त्यांनी उपस्थित केलाय। गेल्या काही काळामध्ये सातत्यानं मुंबई गावदेवी पोलीस स्टेशनच्या हद्दीतले पोलीस तिथे जाऊन बेडरूममध्ये न विचारता बघतात की इथे काय चालू आहे। ते आरएसएसचं कार्यालय नाही, तिथे जाऊन अशा पद्धतीनं स्नूपिंग करणं, अशा पद्धतीनं विजिलन्स करणं काय देवेंद्र फडणवीसजी आपण सांगितलं का हे की देवेंद्र भारती स्वतःच्या मनाने करतायत? एखाद्या पोलिसाची एवढी हिंमत कशी होते? आज तर प्रदेशाध्यक्ष स्वतः होते आणि ते साधे असल्यामुळे कदाचित त्या पोलिसाच्या लक्षात आलं नाही आणि तो त्यांना दरडावून सांगत होता की इथे मीडिया कशाला येतो, इथे काय होतं, बेडरूममध्ये शिरला। हे जे धंदे आहे ना, हे धंदे बंद करा।